न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम। धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी काही काळाचा भेद। परम मंगलमय पवित्र असा श्रावण मास प्रारंभ झालेला आहे। आज श्रावण मासातील प्रथम सोमवार, शिवभक्तांसाठी अतिशय सुंदर अशी पर्वणी। अनेक शिवांचे भक्त आजच्या दिवशी भगवान शिवांची उपासना आराधना करतात। कोणी बिल्वाष्टक म्हणतं, कोणी रुद्राष्टक म्हणतं, कोणी रुद्राष्टाध्यायीचा पाठ करतं, कोणी शिवांना जलाने दुधाने अभिषेक करतं। आजच्या दिवशी भगवान शिवांना बेलाचं पान अर्पण करण्याचं विशेष असं महत्त्व आहे। शिव म्हणजे कल्याण आहे। भगवान शिवांची उपासना मनुष्याच्या जीवनात अतिशय आनंद निर्माण करून देणारी आहे, कल्याण करणारी आहे। या जगातील प्रत्येक दुःखी जीवाला भगवान शिव आपल्या कृपेचा आसरा देऊन भक्तांवरती कृपा निश्चितपणे करत असतात। शिवभक्तीमध्ये अनेक प्रकारचे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, पण या सगळ्या भक्तींमध्ये स्तोत्र मंत्र म्हणण्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर भगवान शिवांना शरण जाणे। कोणतेही कर्म करत असताना शरणागत भाव हा अतिशय श्रेष्ठ सांगितलेला आहे। आजच्या श्रावण सोमवारच्या पर्व काळानिमित्त भगवान शिवांना शरण जाऊन काया वाचा आणि मनाने शिवभक्तीचा संकल्प मनामध्ये करून हा पवित्र मास जो प्रारंभ झालेला आहे, या मासामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य अशी प्रगती साधण्याचा सगळ्यांनी आपण प्रयत्न केला पाहिजे। भगवान शिव आपल्या भक्तांवरती अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा प्रसन्न होतात। कोणी थोडंसं पाणी वाहतं तर कोणी बेलाचं पान वाहतं, कोणी पांढरं फूल वाहतं, कोणी वस्त्र अर्पण करतात। ज्याला जे शक्य असेल ते आपण करत असतो, पण हे करत असताना शुद्ध भाव आणि शुद्ध भक्ती भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे। तात्काळ प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शंकर आहे आणि अतिशय भोळ देवते। नमः शिवाय मंत्राचा जप असो, महामृत्युंजय मंत्राचा जप असो, हे जे जप आहेत हे मनुष्याचं कल्याण करतात। आयुष्यात येणाऱ्या वाईट गोष्टींना दूर करत असतात। शिवभक्ती ही मनुष्याचं कल्याण करून उत्तम आरोग्य सुद्धा प्रदान करणारी आहे। शिवभक्तीने अनेक प्रकारचे पितृदोष नष्ट होतात, घरातील वास्तुदोष नष्ट होतात, कलीदोष नष्ट होतात आणि शिवभक्ती मनुष्याचं जीवन बदलून टाकते। अशा या शिवभक्तीची परंपरा अनादी कालापासून देवी देवतांपासून या पृथ्वीतलावरती आलेली आहे। म्हणून आजच्या या श्रावण सोमवारी शिवांना तांदूळाची शिवामूठ अर्पण करावी। दुधाने किंवा पाण्याने जसं शक्य होईल त्यानुसार अभिषेक करावा। एक तरी बिल्वपत्र भगवान शिवांना मोठ्या श्रद्धेने अर्पण करावं आणि भगवान शिवांचं स्मरण नमः शिवाय मंत्राच्या जपाने करत राहावं। हे केल्याने मनुष्याचं जीवन नक्कीच आनंदित, उल्हासित आणि प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही। एवढंच मी आज आपल्याला या श्रावण सोमवारच्या निमित्ताने भगवान शिवांच्या उपासनेबद्दल सांगू शकतो। हर हर महादेव। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।